संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील ग्रामदैवत आई जगदंबा देवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाची 4 जानेवारी रोजी महाप्रसादाने उत्साहात सांगता झाली। पौष महिन्यात देवीच्या मूर्तीचे गावातील मंदिरातून नदीकाठी असलेल्या उत्तरेकडील मंदिरात स्थलांतर करण्याची अनोखी परंपरा याही वर्षी श्रद्धेने जोपासण्यात आली। 3 जानेवारी रोजी सकाळी टाळ मृदुंग, लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर देवीची मूर्ती महिन्याभरासाठी उत्तर मंदिरात विराजमान झाली। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या रथयात्रेत हनुमान सेना आणि वाघदेवीचे सोंग घेतलेल्या कलाकारांनी रामायणातील प्रसंगाचे जिवंत सादरीकरण केले। यात सीताहरण आणि पहाटे होणारा कुंभकर्ण वध पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। उत्सवाच्या सांगतेनिमित्त 15 क्विंटल उडीद डाळ आणि 70 क्विंटल पोळीचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता। दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या सोहळ्यासाठी वानखेडसह परिसरातील सुमारे 1 ते 2 लाख भाविकांनी हजेरी लावली होती। संपूर्ण गाव रोषणाईने उजळून निघाले होते। या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावातील नवयुवक, आबालवृद्ध आणि हजारो स्वयंसेवकांनी श्रमदान करून आपली सेवा अर्पण केली। मंदिर परिसरात विविध खेळणी, खाद्यपदार्थ आणि आकाश पाळण्यांची मोठी यात्रा भरली होती। वानखेड बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेले गाव येथील श्री जगदंबा देवी संस्थान येथे आज यात्रा महोत्सव खूप थाटामाटात साजरा झालेला आहे। तर यात्रा महोत्सवादरम्यान 70 क्विंटल गव्हाची पोळी, त्याशिवाय 15 क्विंटलची डाळ असा भंडारा आज संपन्न झाला आहे। यात्रेदरम्यान पहिल्या दिवशी देवींची मूर्तींची पूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते, तर दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम व त्यानंतर 2 ते 3 दिवस यात्रा महोत्सव सुरू राहतो। दरम्यान वानखेड गावकरी तसेच पंचक्रोशीतील इतर सर्व सेवाकऱ्यांनी येऊन इथे आज सेवा प्रदान केली व वानखेड येथील विविध स्वयंसेवक गटांनी सुद्धा आज दिवसभर इथे श्रमदान केले। त्याबद्दल मी संस्थांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।